2 we start. नमस्कार, माझं नाव अमोद संदीप शिर्के. सॉरी वापस नमस्कार, माझं नाव अमोद शिर्के. नमस्कार, मी मृणाली शिर्के. आणि आज पहिला व्हिडिओ आमचा असा आहे ज्याच्यामध्ये मला माहित नाहीये की आम्ही काय करणार आहोत. मैंने बनाया ये व्हिडिओ. प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं यायचं आहे. आय हॅव नो आयडिया की आपण काय करतो. आणि पहिली गोष्ट तर तू हे जे पॉडकास्टचे माईक्स आहेत हे कुठून आणलेस? प्रोफेशनल वाटतं असं त्याला म्हणायचंय, पण कुठून चोरी करून आणलेस? चोरी करून आणल्या. सो हे मी खरंच शाउट आउट द्यायला मला आवडेल. सिद्धेश विचारे ना, जे आर्ट डिरेक्टर आहे आणि तो माझ्या कॉलेजचा सिनियर आहे, त्यांनी माझ्या एका मेसेजवरती मला हे माईक्स अरेंज करून दिले. तुला असं म्हणायचं आमच्या गरिबांनी माईक्स त्यांनी दान केले खरंच. पण नाही, तो रेंटवरती सगळं करतो, पण त्यांनी माझ्यासाठी फ्री मध्ये दिले आहे. थँक्यू दादा. आणि मी अजून एकाला थँक्यू बोलेन, मानस दादाला. मानस माहिती आहे? मानस पाटील. त्याला मी कॉल करून मी बीन बॅग्स, मला इकडे जरा बीन बॅग्स वगैरे पाहिजे होते, तर त्याच्यासाठी मी त्याला फोन केलेला. तर त्याच्याकडे बीन बॅग्स नव्हते, पण त्यांनी पटकन मला सांगितलं की तुला पाहिजे असेल तर माझ्या घरी शूट कर ना. तर आजकाल असं कोण बोलणं खूप हे आहे. तर थँक्यू त्याच्यासाठी पण मानस दादा. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. आता आपण चालू करूया. काय सांग मला, आय एम एक्साइटेड. ओके. सो असं आहे की तू मला दरवेळेला बोलतेस की तू माझ्या रक्षाबंधनच्या पाकिटमध्ये फक्त 101 रुपये का ठेवतो, 101 रुपये का ठेवतो. पण नाही ठेवत बघितलं, तुझी आईला ही हेच बोलत होती. सो आज मी तुझ्यासाठी गेम आणलाय. तू डिसाईड करू शकते तुझ्या पाकिटात तुला किती पैसे पाहिजेत रक्षाबंधनला. ओके. हे काय लायकी वाटलं. बट आय रिस्पेक्ट युअर दक्षिणा. दक्षिणा सगळे तुझे नाही आहेत, तुला हे जिंकायचे. सो इफ यू आर डिझर्विंग की तू मला केवढी ओळखतेस त्याच्यावरून तू डिसाईड करणार की तुझ्या पाकिटात किती येणार. आणि हा तुझा कलेक्टिंग बाउल आहे. ठीक आहे, मी त्याच्यात पण तुझ्याकडे मागायचंय. येस, ठीक आहे. सो असं आहे, क्वेश्चन इझी, मीडियम आणि हार्ड, 3 लेवलमध्ये. एक मिनिट, चालू करणारी माझं ओसीडी हिट होतं. हे पैसे उडतायत ठेवूयात. तू गेम ऐक ना. ऐकते ना, थांब ना जरा. एस्थेटिक्स पण महत्वाचे आहेत की नाही? हा. सो असं आहे, इझीला तुला 50 रुपये मिळणार, मीडियमला तुला 100 रुपये मिळणार, आणि हार्ड क्वेश्चनला तू हार्ड क्वेश्चनचा आन्सर दिलंस तर तुला 200 रुपीज मिळणार. बट निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये. सो तू चुकलीस तर तुला 50 रुपये रिटर्न करावे लागणार. सो तू इझीचा आन्सर पण चुकलीस तर तुला 50 रुपये रिटर्न करावं लागणार. मीडियमचं, हार्डचं सेम. ओके. सो तू हार्डचं उत्तर दिलंस तर तुला 150 रुपीज प्रॉफिट पण आहे. पर्सेंटेज वाईज विचार करशील तर तुला इझीला अजून आहे. तू आता लिहिणार पैशावरती. ओळखलं का? कुठून काढलीस तू? आई शोधून काढली. आईच्या शिव्या खाऊन आमच्या लहानपणीची पार्टी आहे, याच्यावर अभ्यास करायचा. आणि अजून एक हे शोधून काढले भाई, कुठे मिळत नाही आजकाल. पेन्सिल कुठेच पाटी आणि पेन्सिल आणलेले. आई काय जातं हळूहळू गायब. हे वाव, पण हे चांगले, हे असेच होते, हे रॉ फॉर्मच आहेत ऍक्च्युअली. हा रे, चांगले वाले तिथे. हा, हे बघ. तर तुला ते टोकेरी पण येतात, पण आय थिंक हे एकदम जुने वाले केलेली आहे. ओके. श्री वगैरे लिहू का? जे करायचं का. मला माहिती आहे, लहानपणी किचनच्या खाली त्या फ्लोरिंग वरती लिहायची. फ्लोरिंग आमचं जे किचनचं खालचं ते मार्बलच आहे, ब्लॅक मार्बल आहे. सो त्याच्यावरती ह्या पेन्सिलने मम्मी अभ्यास करून घ्यायची. म्हणजे ती जेवण करत असताना खाली तू हे करू नको, दॅट एक मेमरी आहे ती. मला हे ऐकावं लागायचं दर वेळेला. बघ तुझी बहीण खाली लिहिते आणि तू काय गरिबी, काय फालतू गरिबी. गरिबी नाही ही, म्हणजे ते एक ह्याला जुडलेले इमोशन्स आहेत ना. हे आता हे आजकालच्या मुलांना नाही समजणार. हे टॅब आणि याच्यावरती शिकणार आहे काय. मग हिला मला ऐकायची ना, तर एक दिवशी मला डोकं फिरलं. दुपारचं ना अख्खी किचनच भरून ठेवला, लिहून आन्सरच लिहून ठेवले. पप्पा ते कचरा डब्यापर्यंत लिहून ठेवले. मम्मी म्हटली अरे वा, माझ्या भावाने काय एवढं लिहिले.
काय माहिती ना मी काय हे लिहिलेलं मला आठवत नाही पण. नाही, तू घरीच नव्हती. हे माझं आणि आईचंच आहे. हा चल. ओके, तर तुला आता इझी पाहिजे. मला हे पकडलं जरा हे वाटतं. सुरुवात इझीनेच करूयात ना. इझीने बघू तर. हे बघ, इझीची लेवल एकदम इझी आहे. इझीची लेवल एकदम इझी आहे. तुला हे माहिती नसतील तर मग तुझ्यावर तू आहे. आता तुझ्याकडे पैसेच नाही आहेत म्हणून हा इझीनेच करूया. बाय माझ्या केसात तुम्ही काय देणार नाहीये. हे उनो रिवर्स करू नको तू. तर अरे, कळलं ओळखतच पैसे नाही. ह्याचे होते सुरू करताना आणि संपेपर्यंत रक्षाबंधन पण ह्याचीच झाली. आई, मग ओळखलं पाहिजे तू भावाला. मग काय उपयोग भाई. सगळ्या भावानी हा गेम खेळला पाहिजे. त्याची एक संघटना बनवा, व्हॉट्सअप ग्रुप बनवा. त्याचा अध्यक्ष मी बनायला तयार किती आहे. गरीबी रे, किती. त्या रक्षाबंधनचं काहीतरी महत्व आहे आयुष्यात. नाही नाही त्या बहिणीला आपण दक्षिणा मग? देतो, त्याच्या मागच्या भावना असतात. मग ओळख आपण काय ना. करतोय. भाई हे ऐसे होणार. बाकीच्या मुली बघा अशा मेरे भाई की चल, 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 रक्षाबंधनचं चल, नाही चल, चल. कमाई. ओके हम्म. चल विचार. तर पहिला क्वेश्चन असा आहे की मी ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी वीकचा कोणता डे होता. लिहायचा. अरे वीकचा कोणता डे. ऐक ना, ऐक पूर्ण क्वेश्चन ऐकायचं. हा, लिहायचं आणि कॅमेरा दाखवून मग मला दाखवलं तर चालेल. कसं कुठला दिवस होता. संडे, मंडे, ट्युजडे. हा इतकं नाही म्हणून म्हटलं शांत ऐक आणि मग मंगळवार. बोला ना. इझी पहिला इझी. हे भाई सॉरी. मारेल तो मला. हो, तुझी पहिली कमाई. माझी पहिली कमाई. पहिली कमाई. कोणी हो गया. अभी हार्ड पे आएंगे ना तो अरे वो ठीक समझेंगे. आहे, खेळेंगे. आता मी तुला एक मीडियमचा पण एक बंदा देऊन टाकतो. ठीक आहे. मी HSC कधी पास आउट झालो. इयर कोणता होता याचा. इथं हे मीडियम का ठेवलंय कारण की मला माहिती आहे का अशी म्हणजे 12वी. आणि पटापट द्यायची उत्तर असं नाही कॅल्क्युलेट वगैरे करून देणार. काय बात वगैरे. कारण की आहे ना या 4 वर्ष मोठी आहे. तर काही वेळा बोलले की 4 वर्ष ही मला माहिती होतं म्हणून मी याला मीडियम मध्ये ठेवलं. सो माझे नेक्स्ट 200. अच्छा असे डबल होत जाणार. नाही, मीडियमला 100 रुपये आणि हार्डला 200 रुपये. आता हार्ड व्हायला ओके. तुला एक अंदाजा आलाय गेमचा. तुला आता हार्ड व्हायला विचार. एसएससीच्या एसएससी आहे HSC नाही. एसएससीच्या एक्झामचं सेंटर कोणतं होतं माझं. आणि मला तुझं माहिती आहे. मी ओळखला जातो तुला. मी नाही म्हणजे पप्पाजवळ जायचो. काय माझी बहीण ओळखते. आणि हे ना युनिफॉर्म घालून जायची शाळेचा. शी ही सगळी ती स्कॉलर गँग मधली होती एकदम. ती चंपू असतात ना. आणि एक्झाम मला थोडा डाऊट आहे याच्यावरती पण तू बघत नाही रे तू उत्तर. नाही. यार शाळेचं नाव लिहून टाकलं हिने. शी अरे असं मला सोडायला आलीच नाही ना एक दिवशी पण. मला सोडायला नाही आली. बीच्या एक्झामच्या आल्या सोडायला जायचो. रोज जायचो. रोज घ्यायला जायचो. चढवायचो ओपन वगैरे. त्या 50 रुपये काय होतं तुझं? बॉम्बे कॅम्पलेट होतो माझं. काय मम्मीला बसलो. मम्मीला अशी उत्तर दिली असते. ठेव ठेव पण ठेव. कळलं. दिस वॉज हार्ड क्वेश्चन. आता तुला कळतं मीडियम विचारू हार्ड विचारू तुझ्यावर. इझी विचार. आपण थोडा कमाई तर करूया आधी. काय बाजू चल. हा इझी मध्ये हार्ड आहे कारण की तुला माहिती असलं पाहिजे. हे मला पण नाही माहिती आहे. मी ते ब्लँक सोडलंय कारण की मी थोडं डाऊटफुल आहे. असं थोडी होतं. तो क्या मला थोडं माहिती आहे की तू पटकन बोललीस मी सांगू शकतो. नाही माझं बर्थडे माझं जिकडे जन्म झाला तर त्या हॉस्पिटलचं नाव काय होतं. एकच हॉस्पिटल. म्हणून तुला म्हटलं हे इझी आहे पण ते तुझ्यावर आहे. आम्ही दोघं एकाच हॉस्पिटल. हा चांगलं आहे. हाऊ मच सिक्रेट कशाला इंग्लिश मध्ये वाचतो. चॅट जीपीटी केलं नाही करत नाही भाई. विचार करून बसून गेलंय. हिला काय माहिती नसतं. तुला काय वाटतं तुला माझे किती % सिक्रेट माहिती आहे. 3 पर्सेंटेज तुला लिहायचे. ठीक आहे मग चल तू तिच्या आसपास पण आलीस ना तरी ठीक आहे. आणि तू एक्झॅक्ट लिहिलीस तर तुला पूर्ण 100 पण 100 तुला
तुला वाटत असेल की मी तर सगळे सिक्रेट सांगितलेत वगैरे असं काय नाही, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक आपला एक स्पेस असतो, म्हणजे आपला एक कोपरा असतोच ना, तो सांगत नाही. तू तर मला छुपा रुस्तमच वाटतो, कारण मी सगळं घरी बडबडून टाकते, हा काहीच नाही सांगतो. माझ्या स्कूल टाइमचे एक आकडा 10 ते 5 ते 10 मध्ये एक आकडा 6 मित्रांची नावं शिव्या अलाउड नाहीये स्कूल टाइमचे. हा अरे फाईन मारेन तुझ्या. लेरॉय, नितीश, रत्नाकर, तो मानसी, पण ठीक आहे ना. हा तो काय वरुण आणि ओंकार, चंद्राला ओंकार. मला माहिती आहे. एक सेकंड नाही, माझ्या बॅच मध्ये कोणी ओंकार मित्र नाही. अरे तुझा फ्रेंड बिल्डिंगचा ओंकार असू शकतो ना. स्कूल टाइम नाही स्कूल टाइम तुला काय क्लासमेट्स माहिती आहे? ऑफकोर्स स्कूल टाइम बेस्ट फ्रेंड तुझे होते. तर बिल्डिंग मध्ये तू बिल्डिंग मध्ये नाही सांगायची. पण तू काय बोला स्कूल टाइमच्या स्कूल टाइम म्हणजे स्कूल टाइमचे भाई तू एक चांगला मित्र नाही सांगितला. शी रे तुला हा नाही माहिती म्हणजे तुला काहीच नाही माहिती माझ्या. हा एक सेकंड. त्यांच्या घरच्यांना माझं नाव माहिती आहे. तुला कधी शॉन स्कूल टाइमचा बेस्ट फ्रेंड होता ना. आम्ही ना पैसे बघत नाही, नुसतं वाटत चाललोय. तुम्हाला मिळणार हे पण चुकलं. ओंकार बघ तू जनरल तू बोला नाही की शाळेतले फक्त मानसी पण यांनी जनरल नाव घेतलं. मग तुझा बॅचमेट तर आहे ना ती. पण असं आम्ही फ्रेंड ग्रुप सर्कल मधलं असं नाही मध्ये ना. डोक्यात आलं तर ते झालं ना. 50 असतं. ठीक आहे ना. गवा येतो. एक इझी मग आपण काढलं जाणार. ठीक आहे. माझं फेवरेट फूड सांग. हे खूप जनरल आहे यार. तुझं एकच फेवरेट फूड आहे. हा तू कधी पण किती पण खातो. गोड आहे की तिखट आहे? नाही काय सगळं विचारते मी. कमी करेन ना पैसे. अरे माझं 30 रुपये देणार. तुम्हाला 2 डाऊट विचारले. तिखट आहे मेन कोर्स मध्ये. व्हेज नॉन व्हेज? हे काय 10 रुपये देणार. नॉनव्हेज ह्याच्यात चुकली तर चिकन. नॉनव्हेज चिकन नाही. मला चिकन पण नाही आवडत. तुला हे पण नाही माहिती. फिश सॉरी. खरंच कापड ते पण नाही. ए मी फिश बोललोच नाही. मी तुला बोललो डिश आहे प्रॉपर पकलेली. पकलेली काय आहे शिजलेली. फेवरेट डिश सांग ना. उद्या तू मिळणार विचार इझी मधलं विचारलं तरी तिला. तिचं पण फेवरेट आहे. प्रॉन्स सुक्का. शी यार बिर्याणी. बिर्याणी एवढी आवडते? हा तर मी चालू असतं ताई लग्न कर म्हणजे मी हळदीला बिर्याणी बनवेन. माहिती तरी तिला ना. म्हणजे तुझ्या हळदीला मला माझ्या हाताने बिर्याणी बनवायची आहे. खूप मोठं स्वप्न आहे मला. तुझ्या लग्नात हळदीला मस्त बिर्याणी बनायची. लग्न करू नको. 50 बघा बिर्याणी कधी खाऊ शकतो? 50 रुपये परत दे. मी विसरतोय हा गेम की रिटर्न पण येत आहे. मी विसरतो. मी मध्ये काय मिस केलं काय? नाही 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 अजिबात काय नाही. आता हार्ड. हा जरा मला असं इंटरेस्टिंग वाटलं का मला माहिती नाही. हा शेवटचा आहे. बघू ना काय ते कसं काय ते. माझ्या फर्स्ट क्रशचं इनिशियल काय आणि तुला मी सिक्रेट सांगतो तर तुला माहिती असलं पाहिजे. हा मला माहितीये. थांब मला थांब. मी लिहितो मी ते बघत तर नाही भाई. मी विसरून जातो. One eternity later. तुला फर्स्ट क्रश टाइम किती मला माहितीये पण मला असं ते अचानक विचारल्यावरती यही तो गेम था. काल बोलतो तुझं मेमरी लॉस होत आहे. बघूया ना. अरे यार माझा खरंच मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे यार आता. एवढा वेळ नाही घ्यायचा. पता नाही कसं. काय पण येते कोणाचं पण नाही होईल पटकन. पण दिसला नाही त्यामध्ये प्रॉब्लेम होईल. जीव घेतील माझा सगळे मित्र. नाही खूप इम्पॉर्टंट होतं यार. एस नाही माझं
पहिलं क्रश तुला एकदम स्टोरी अशी नरेट करून सांगितली. हा पण ती स्टोरीच मला आठवत नाही यार. माझ्या आयुष्यात प्रेम काय असतं हे कळायला लागलं. आतमध्ये बसले ना खरंच. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि आम्हाला माहिती आहे थोडा एडिटिंगमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे. त्याचा ओरिजिनल ऑडिओ आम्ही जो माईकमध्ये रेकॉर्ड केलेला तो लावलाच नाही. हा ओरिजिनल ऑडिओ तसाच लावला. कारण आमचं तेच झालं. सकाळी आणि 5 वाजेपर्यंत एडिट करायचा प्रयत्न केला. तो दोन्ही ऑडिओ सिंक करायचा प्रयत्न केला, माईकचा आणि व्हिडिओचा ऑडिओ, पण तो होत नव्हता. काही टेक्निकल इश्यूज झालेले आणि मी पहिल्यांदा ट्राय केलंय पॉडकास्ट माईक्स वगैरे यूज करून व्हिडिओ बनवायला. सो खूप चुका आहेत. पण आमचा हा जो नवीन जॉनर आम्ही ट्राय करतोय व्हिडिओचा, तो तुम्हाला कसा वाटतोय सांगा. जर आवडत असेल तर आम्ही नक्की अशा टाईपचे पॉडकास्ट अजून बनवू आणि आमचे एडिटिंग स्किल्स पण वाढवू. आणि ऍक्च्युली पुढे पण बरेच क्वेश्चन्स होते. जर तुम्हाला हे क्वेश्चन्स आवडले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की सेकंड पार्ट पाहिजे तुम्हाला, सो आम्ही तो पण टाकू. पण आज रक्षाबंधन आहे म्हणून आम्हाला हा पोस्ट करायचाच होता. सो हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन.